आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानू ही आता थोडीफार हालचाल करत असते. वीणा तिच्यासोबत बोलत असते आणि त्याच वेळेला तिची थोडीशी अशी हालचाल चालू असते. वीणाचं प्लॅनिंग सुरू असतं की जानूला बरं वाटलं की जानूला ती डायरेक्टली त्यांच्याच घरी घेऊन जाणार आहे, म्हणजे माहेरी, आणि तिची खूप जास्त सेवा करणार आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांना कळलेलं होतं की जानू जी आहे ती त्यांना भेटलेली आहे. आणि मग ती म्हणतही असते की मी जयंतलाही सांगणार आहे की एवढ्यात तरी काही आमच्या जानूला तू घेऊन जायचं नाही, आमच्या जानूला आम्हीच इथे ठेवणार आहे. हे सगळं काही मी जयंतला बोलणार आहे. जयंताचं जसं नाव घेतलं जातं आता जानूच्या हातांची हालचाल होऊ लागते. जानूला त्रास होत असतो कारण जयंतचं नाव म्हटलं की जानूच्या अंगावर येणारा हा काटा. पण वीणाला असं वाटतं की ही जयंतबद्दल बोलते म्हणजे काहीतरी चांगलं जानूच्या बाबतीत घडते, जानूची हालचाल होते, याचा अर्थ आपण जयंतबद्दल अजून बोलत राहायला पाहिजे. आणि म्हणूनच ती जयंतबद्दल अजून बोलत राहते. पण इकडे असणाऱ्या जानूला या सगळ्याचा त्रास होत असतो आणि तिला त्या सगळ्या गोष्टीत ना होत असतात. म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेला प्रसंग, जेव्हा जयंत तिला समोर दिसला होता आणि जयंतला तिने डायरेक्टली सांगून टाकलेलं होतं की तुझा माझा संबंध नाही आहे, इथून पुढे मी फक्त माझ्या फॅमिलीसोबत राहणार आहे. हा सगळा प्रसंग तिला आठवत असतो आणि त्यामुळे तिला जास्त त्रास होत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आनंदी जेव्हा भावना आणि सिद्धूला आलेलं पाहते तेव्हा ती खूपच जास्त खुश होते आणि त्यांच्याकडे आनंदाने धावत जाते. तर मग आनंदीला असं धावत गेलेलं बघून श्रीकांतलाही कळतं की सिद्धू आणि भावना आलेले आहेत. तर श्रीकांतने मुद्दामूनच आनंदीला बाहेर घेऊन जायचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि या सगळ्याबद्दल भावनाशी त्याला बोलायचं असतं. म्हणूनच त्याने भावनाला बोलवलेलं असतं. भावना त्याच्यासोबत बोलायला बसते आणि म्हणते की बोला, काही एवढं अर्जंटमध्ये तुम्हाला बोलायचं तर ते प्लीज मला सांगू शकता का, असंही म्हटलं जातं. मग आता आधीच श्रीकांतने एक चेक रेडी केलेला असतो आणि तो चेक ना आता डायरेक्टली भावनाकडे देऊ लागतो. भावनाला तो आता म्हणत असतो की आतापर्यंत तुम्ही खूप जास्त माझ्या आनंदीची काळजी घेतली आणि त्यासाठी खरंच मी तुमचा खूप जास्त आभारी आहे. आणि हे घ्या तुमच्यासाठी, आणि असं बोलून तो आता चेक देतो. आणि तो चेक बघून ना आता मात्र भावनाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. कारण एवढे दिवस म्हणजे जवळजवळ 13 महिने आहे सांभाळलेल्याची ही किंमत हा माणूस आपल्याला देतोय हे बघूनच ना तिला भयंकर असा त्रास होतो. आणि ती आता म्हणत असते की हे सगळं काय आहे, हा प्रकार नेमका काय आहे, मला समजेल का? म्हणजे तुम्ही माझं जे प्रेम आहे ते विकत घेऊ पाहताय. आनंदीवर मी जीव लावला, आनंदीसाठी मी काय काय नाही केलं. जेव्हा मला कळालं की तुमचा अपघात झाला आहे तेव्हा आनंदीसाठी खूप झगडले मी, सगळ्यांना उत्तरं दिलेत मीच काय माझं कुटुंबसुद्धा, त्यांनासुद्धा खरं तर आनंदीवर खूप जास्त प्रेम जडलं आहे. आणि तुम्हाला सांगते की त्या रवी आणि सुपर्णाने तुम्ही नव्हतात ना तेव्हा किती त्रास दिला आहे ना आनंदीला. त्या सगळ्या संकटातून मी बाहेर काढलं आहे माझ्या आनंदीला. आणि त्यानंतरसुद्धा मी बरंच काही माझ्या आनंदीसाठी केलेलं आहे. आतापर्यंत जे काही पालनपोषण केले ते मी केले आहे, त्याची किंमत तुम्ही माझ्या चेकने करून देताय. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं नाही आहे चेक दिला की मोकळं झालं, आपलं जे काही नातं आहे, जे काही माझं आनंदीसोबतचं बॉन्डिंग आहे ते सगळं विस्कटून टाकताय. रवीने प्रॉपर्टीसाठी सुद्धा किती काय काय केलं, त्यासोबत माझ्या आईवडिलांना किती त्रास दिला, या सगळ्या गोष्टीची ही किंमत मी मोजू, मला हे जमणार नाही. आणि असं बोलून भावना मिळालेला चेक डायरेक्टली फाडून टाकते. जेव्हा आता ती सगळा चेक फाडून टाकते ना तेव्हा मात्र आता तिला कळून चुकतं आणि तो चेक डायरेक्टली तिने त्या डायरेक्ट श्रीकांतच्या तोंडावर फेकून मारलेला असतो, त्याचे तुकडे करून. आणि त्यानंतर श्रीकांत म्हणत असतो की माझं ऐकून घ्या. परंतु आता भावनाला बिलकुलही त्याचं ऐकायचं नसतं, कारण भावनाला माहिती आहे की हा माणूस कोणत्या थराला चाललेला आहे. पण याबद्दल ती सिद्धूला आता तरी काहीच सांगत नाही, ती शांत राहते. दुसरीकडे मात्र आता श्रीकांत याला असं वाटत असतं की फक्त आणि फक्त माझाच अधिकार असणारे माझ्या आनंदीवर, आणि त्यामुळे
आता सिद्धू आणि भावना हे दोघंही जण आनंदी जवळ नको असतात आणि त्याचसाठी तो हे सगळं काही करत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लक्ष्मी ही विश्वाच्या घरी आलेली असते, कारण तिला कळलेलं असतं की तिची वहिनी या जगात राहिलेली नाही. आणि ही गोष्ट जेव्हा तिला कळते तेव्हा ती तिथे गेलेली असते आणि तिथे जाऊन तिला असं वाटत असतं की निदान आता तरी आपल्या भावाचा राग जो आहे तो कमी झाला असेल. पण तसं काहीसं झालेलं नसतं. अजूनही दिग्विजय हे चिडलेलेच असतात आणि त्यामुळेच ना रागारागामध्ये सगळं काही बोलून जातात आणि म्हणतात की तेव्हाही तुझ्या नवऱ्याची आमच्या इथपर्यंत यायची हिंमत कशी झाली, कारण तेव्हाही त्याची लायकी नव्हती आणि आताही त्या माणसाची आमच्या घराची पायरी चढायची लायकी नाही आहे, असं काहीसं आता म्हणत असतात. आणि हे सगळं ऐकून ना आता लक्ष्मीला राग येतो, कारण लक्ष्मीला असं वाटत होतं की आपल्या एवढ्या चांगल्या नवऱ्याला नावं ठेवली जात आहेत आणि आपण का म्हणून ऐकून घ्यायचं. तिने ठरवलेलं असतं की तेव्हाही मी ऐकून घेतलं नव्हतं आणि आताही मी तुमचं काही ऐकून घेणार नाही दादा, कारण तो माणूस काय आहे ना ते मला माहिती आहे. इतकी वर्ष 40 वर्ष झाले, मग त्या माणसाने जे काही वचन दिलं होतं ते का नाही निभावलं. त्याने पर्यंत घर का बांधलं नाही. 40 वर्ष झाले हा माणूस तेच सांगतोय असंही म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी सहन करण्याच्या पलीकडे गेलेली असते, कारण तिला माहिती असते की आपला नवरा जो आहे आणि त्यामुळेच ना ती अक्षरशः आता समोर असलेल्या फोटोसमोर हात जोडते आणि वहिनी माफ कर, पण मला आता निघावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याचा अजून जास्त अपमान मी सहन करू शकत नाही, असं तिने डायरेक्ट म्हटलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता वीणा जी आहे ती जयंतला सांगते की जयंत प्लीज तू इथेच थांब, कारण बघ ना ती हाताची हालचाल वगैरे करते. मला असं वाटतंय ना काहीतरी नक्कीच चांगलं घडेल. तुमच्या दोघांची जोडी ना खरंच छान आहे आणि मला असं वाटतं की ती कधीच वेगळी होऊ नये. प्लीज तू तिच्याबरोबर बसून राहा, तिच्या मुमेंट्स बघ कशा आहेत त्या. आणि त्यानंतर वीणा बाहेर निघून जाते. जयंत आणि जानूला तिने एक वेगळा सेपरेट असा टाईम दिलेला असतो त्या दोघांनाही बोलण्यासाठी. आता हा जयंत याला तर मोकाच हवा असतो जानूच्या जवळ जाण्याचा, जानूकडे जास्त अट्रॅक्ट होण्याचा. आता तो मूर्ख जानूजवळ जातो आणि जानूचा हात काय धरत असतो आणि त्याच वेळेला त्याला तो महाशिवरात्रीचा सगळा प्रसंग आठवतो. म्हणजेच काय तर महाशिवरात्रीतला ज्या ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. तो म्हणत असतो की शेवटी आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच रागवतो ना, आणि तूही माझ्या हक्काचीच आहेस आणि त्यामुळेच तू माझ्यावर रागवलीस. मला तुझा राग एवढा काही आला नाही आहे, मी समजून घेऊ शकतो तुला आणि तूही मला समजून घे. आपण पुन्हा एकदा नव्याने संसार करू. आज कित्येक दिवसांनी मी तुझा हात हातात घेतला आहे जानू, काय सांगू, मला किती बरं वाटतंय. जानू आय लव्ह यू, जानू आय लव्ह यू, असं काहीसं वेड्यागत तो बोलत असतो. इथे या बिचाऱ्या जानूला या सगळ्या त्रास होत असतो. ती हा सगळा त्रास सहन करत असते आणि त्यामुळेच आता ती विचार करते की आता काय करावं आणि त्याचमुळे ती अजूनही तशाच याच्यामध्ये असते. ती तिथे हालचाल करत असते. दुसरीकडे लक्ष्मी आणि त्यासोबत श्रीनिवास आता घरातून बाहेर पडलेले असतात. तर त्याच वेळेला ती म्हणत असते की दादाने 40 वर्षापूर्वीच्या कोणत्याही गोष्टी तो विसरला नाही आहे, अजूनही तो तसाच आहे. पण मला ना ह्या घरामध्ये एकच असं माहेरची व्यक्ती वाटत होती, ती म्हणजे माझी वहिनी ललिता वहिनी. पण आज ती माझ्यासोबत नाही आहे. तिने माझंही माहेर बांधून ठेवलं होतं, माझं कुटुंब एकत्र ठेवलं होतं. पण आज ना मला खूप जास्त कसं तरी वाटतंय, कारण ना त्यांनी मला ना माझ्या भाच्याला सुद्धा भेटू दिलं नाही. विश्व आता किती कोणत्या परिस्थितीत असेल, मला त्याची गरज आहे. मी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणार होते, त्याला जवळ घेणार होते, त्याला विचारणार होते त्याच्याजवळ आता कोणाची तरी गरज आहे. पण या दादाने असं का केलं ना, खरंच ना ह्या सगळ्या परिस्थितीतसुद्धा तो समजून घेऊ शकत नाही आहे. म्हणजे काय करावं या दादाचं. खरंच आता माझं असं या माहेराला कोणी सोडलेलं नाही आहे. एक ललिता वहिनी होती आणि आता तीही मला सोडून गेली, असं बोलून आता खूप जास्त लक्ष्मीला रडू येत असतं. आणि लक्ष्मीला आता श्रीनिवास सावरत असतात आणि श्रीनिवास लक्ष्मीला म्हणत असतात की नको या सगळ्या गोष्टीचा विचार करू, नको त्रास करून घेऊ, होईल सगळं नीट. आणि असं बोलून ती आता तिला शांत करत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टीतून आता ती शांत करायचा प्रयत्न करते तेव्हा ती एकदा जाताना तिच्या घराकडे एकदा नजर टाकते आणि ती आता आपल्या घराकडे बघून झाल्यानंतर तिला मात्र श्रीनिवास पुन्हा एकदा घरी घेऊन जात असतात. जेव्हा आता ते घरी घेऊन जातात तेव्हा लक्ष्मी पुन्हा एकदा मागे वळून बघते, कारण तिला आता या घराकडे पुन्हा मागे वळून बघता येणार नसतं.
कायमचं तिचं हे माहेर आता तुटलेलं असतं. दुसरीकडे सई बाहेर आलेली असते आणि विश्वाच्या बाबांना विचारते की कोणी आलं होतं का? मला असं का वाटते की कोणी आलं होतं, आवाज आला मला तसा, आपलंपणा कोणीतरी आलं होतं असं. नाही नाही, कोणीच आलं नव्हतं असं काहीसं ते आता खोटं सांगू लागतात. आणि त्यानंतर मात्र विश्वा बरं आहे का? नाही ना, विश्वाने तर दारही उघडलेलं नाही आहे. विश्वाचं खरंच ना काय करावं मला समजत नाही आहे. तू त्याच्याकडे काळजी घे आणि आता आबांच्यासुद्धा जीवनाचं बघायला हवं. हो हो, आबांच्या जीवनाची सुद्धा मला काळजी आहे. मी बघते आबांच्या जीवनाचं काय करायचं आहे, तुम्ही काळजी करू नका असं देखील आता सई म्हणत असते. आणि त्यानंतर विश्वाचे बाबा फोटोकडे बघत म्हणत असतात की आता काही झालं ना तरीसुद्धा मला आबांकडे लक्ष द्यायला हवं. आतापर्यंत तू सगळं सावरलंस ललिता, पण आता माझी वेळ आहे हे सगळं सावरून घ्यायची. दुसरीकडे आता विश्वा एका रूममध्ये बसलेला असतो. त्याने स्वतःला रूममध्ये कैद करून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला बाहेरून सई दार वाजवत असते. सई म्हणत असते की विश्वा दार उघड ना, प्लीज प्लीज असं करू नको, दार उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण तरीसुद्धा विश्वा ऐकत नसतो. इकडे मात्र आता भावना, सिद्धू आनंदीसोबत मस्त आंधळी कोशिंबीर खेळत असतात. त्यांचं हे छान असं बॉन्डिंग बघून खूप जास्त जलस फील ना आता इथे या श्रीकांतला होत असतं. आणि म्हणूनच श्रीकांत म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे, बघत राहा काय केलं जाईल ते तुझ्या बाबतीत असंही म्हटलं जातं. आणि मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा श्रीकांतने ठरवलेलं असतं की मी आता माझ्या मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक निर्णय घेणार. काही झालं तरीसुद्धा मी माझ्या मुलीला ह्यांच्यासोबत तिथे ठेवणार नाही. आताच्या आता मी हे सगळं सोडून निघून जाणार असंही त्यांनी ठरवलेलं असतं. दुसरीकडे आता आजी जी आहे ती आपल्या रूममध्ये असते, निवांत झोपलेल्या असतात. आणि तेवढ्यातच ना त्या रूममध्ये पूर्णपणे धूर करतच आता ह्या लक्ष्मी गेलेली असते. आणि लक्ष्मी जेव्हा जाते तेव्हा लक्ष्मी म्हणत असते की आई तुम्हाला आता बरं वाटतंय ना, फ्रेश तर वाटते ना? तर आई फक्त असं डोळे उघडून इकडे तिकडे बघत असतात. तुमचं आज मी स्पंजिंग करून देते, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल स्पंजिंग केल्यानंतर असंही म्हटलं जातं. त्यानंतर आता ती पूर्णपणे त्यांचं अंग वगैरे पुसून देते. आणि जानू आपली जिवंत आहे. खरंच ना मला या सगळ्यामध्ये खूप बरं वाटते की आपल्या जानूची तब्येत ना आता कुठे सुधारली आहे, सगळं काही चांगलं झालं आहे, त्यामुळे मलाही बरं वाटते असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र म्हणत असते की तुम्हालाही ना लवकरात लवकर बरं व्हावं लागणार आहे. कारण तुम्ही जर अशाच राहिल्या तर कसं होईल. मला असं वाटतं ना की तुम्ही पटकन या सगळ्यातून बरं व्हा आणि लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा आनंदाने सगळ्यांसोबत राहू असंही सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा जाताना लक्ष्मीचा हात त्या धरतात. आणि लक्ष्मीचा हात धरल्याबरोबर आता लक्ष्मी तिथेच थांबते. लक्ष्मी म्हणत असते की काळजी करू नका, मी पटकनच येते. आणि असं बोलून ती आता तिकडला जायला निघते. दुसरीकडे सकाळ झालेली असते. विश्व रूममध्ये झोपलेला असतो आणि त्याच रूमच्या बाहेर आता सई बसलेली असते. तिला आता खूप जास्त काळजी वाटत असते. आणि कधी एकदा विश्वा दार उघडतोय ना असं झालेलं असतं. विश्वा काही दार उघडत नसतो. अचानकपणे त्याला सकाळी जाग येते. तो इकडे तिकडे पाहतो आणि तेव्हा त्याला लक्षात येतं की आपली आई तर या जगात नाही आहे. आणि मग काय तो उठून बसतो आणि त्यानंतर इकडे तिकडे बघतो, दार उघडतो आणि सरळ बाहेर जातो. सईला तेव्हा जागही नसते. सई तो बाहेर गेल्यानंतर उठते आणि ती म्हणते की हा काय, विश्वा कुठे गेला? विश्वा तर कुठेही सापडत नाही आहे, असं का झालं? विश्वा रूममध्येही नाही आहे. मग असं बोलून ती आता बाहेर जाते. दुसरीकडे आता श्रीकांत याने एका माणसाला कॉल केलेला असतो आणि त्या माणसाला कॉल करूनच श्रीकांत आता म्हणत असतात की लवकरात लवकर मला ना आता एक बुकिंग हवे आहे, दोन फ्लाईटच्या तिकीटची बुकिंग करून द्या, आम्हाला फॉरेनला जायचं आहे. आणि हे बुकिंग केलं जात असतं. तर दुसरीकडे आता ललिताच्या फोटोच्या समोर आता पाया पडण्यासाठी इथे रेणुका आलेली असते. आणि रेणुका ही ललिताच्या फोटोला पाया वगैरे पडते आणि त्यानंतर तिथेच बसलेली असते. विश्वा आता बाहेर येऊन आपल्या डायनिंग टेबलजवळ बसलेला असतो. आणि त्याच वेळेला रेणुका त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणत असते की बाळा तुला काय होतंय, जे काही आहे ते बोलून मोकळा हो, प्लीज रे बाळा बोल ना, अजूनही तू रडलेला नाही आहेस, जेव्हा रडशील तेव्हा तू मोकळा होशील, पण रड मोकळा हो असं देखील आता सांगितलं जातं. तेवढ्यातच तिथे सई आलेली असते. सईसुद्धा विश्वाला बघते. विश्वा अजूनही रडत नसतो, तसाच बसलेला असतो. मग आता जी रेणुका आहे ती सईला सांगत असते की त्याला मन मोकळेपणे रडायला सांग, तो कालपासून रडला नाही आहे हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून सरळ दिसतंय, जेव्हा तो रडेल ना तेव्हाच तो मनापासून मोकळा होईल.
आणि त्याचसोबत सई दोघंही जण मिळून त्या विश्वाला आता जागं करत असतात, विश्वाला सांगत असतात. इकडे मात्र सई जी आहे ना ती विश्वाला आता कानाखाली वगैरे देते आणि विश्वाला उठवायचा प्रयत्न करत असते. विश्वाला म्हणत असते की विश्वा असं बसून राहू नकोस, स्वतःला त्रास करून घे, मी आता बघा तुला मारेन. आणि त्यानंतर आता ती त्याला मारत देखील असते, त्याला जोरदार कानाखाली वाजवत असते, कारण तो ह्या मोठ्या धक्क्यात असतो. त्याला असं वाटत असतं की काही झालं नाही आहे, त्याला असं वाटतं की कधीतरी आपली आई येईल. पण आता सई त्याला असं सांगत असते की आई पुन्हा कधीच येणार नाही आहे, तू स्वतःला रडून मोकळा हो असा अडकून राहू नकोस. आणि असं बोलून ते आता त्याला मारते. तेव्हा तो जोरात आईच्या नावाने आक्रोश करतो. आता तो रडू लागतो आई आई करून आणि त्यानंतर समोर असलेल्या फोटोकडे बघू लागतो आणि तो म्हणत असतो की आई मला माहिती आहे, मला तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, तूही मला प्रश्नांची उत्तरं विचारत होतीस, पण त्यावेळेला आपलं बोलणं अर्धवट राहिलं. पण आई तू मला अशी सोडून का गेलीस, मला तुझ्याशी बोलायचं होतं, माझी साथ तू अशी मध्येच का सोडलीस गाई, असं नको करूस गाई, प्लीज माझं ऐकून घे, तुलाही माहिती त्या दिवशी काय घडलं होतं ते. जयंत ह्या जानूला उठवायचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच ना जानूचा हात तो काही धरत असतो आणि म्हणत असतो की जानू आय लव्ह यू ग जानू, तुझा हा हात असाच धरून ठेवावासा वाटतो, तुला कधीच सोडून जावंसं वाटत नाही. तू जरी मला लांब करायचा प्रयत्न करत असशील ना तरीसुद्धा मी तुला जानू लांब करणार नाही, कारण मला तुझी साथ कायम हवी आहे. पण इथे ह्या जानूला इतका त्रास होत असतो ना तरीसुद्धा ह्या जयंतला काही फरक पडत नसतो. तो फक्त बघत असतो आणि विचार करत असतो की आता माझ्या जानूला मी काही झालं तरी मिळवणार आहे. इथे आता जानूच्या ज्या लाईन्स असतात त्या अगदी सरळ होत असतात, तरीसुद्धा ह्या जयंतला शुद्ध नसते, वेड्यासारखंच तो करत असतो. आणि तरीसुद्धा आता जानू जी आहे ती इकडे तिकडे हालचाल करत असते. आणि जेव्हा जानू हालचाल करते ना तेव्हा मात्र दुसरीकडे आता एक गोष्ट नवीन पाहायला मिळते, ती म्हणजे रडत असतो, स्वतःला जास्त त्रास करून घेत असतो. तो म्हणत असतो की आई मला सांगायचं होतं, पण त्या दिवशी तनूला मी तिथे नेलं होतं, तनूसोबत मी बोलत होतो, तनूला गायला पाठवलं होतं मी. आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं तो प्रसंग, कारण त्याने स्टेजवर तो होता आणि जानू एकदम कोसळली होती, त्याला ते लक्षात येतं आणि तो म्हणतो तनू म्हणजे जानू कुठे. मग त्याच्या लक्षात येतं की जानूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असेल ना. मग तो आता इथे रडायचं थांबतो आणि तातडीने जानूला भेटायला तिकडनं निघतो. आणि हे सगळं बघून तर सईला धक्काच बसतो, सईला समजतच नसतं की काय करावं. आतापर्यंत म्हणजे जेव्हा आई गेली होती तेव्हापासून विश्वास शांत होता, त्याला मोकळं केलं, पण आता हा विश्वास जो आहे तो मात्र आता खूप जास्त जो आहे तो आता रडला पिडला आणि आता तो जानूसाठी पळून गेला आहे. मग इकडे आता जयंत बघत असतो तो जानू मोठमोठ्याने श्वास घेत असते, तिला बेकार त्रास होत असतो, तिच्या लाईनसुद्धा एकदम सरळ होत असतात आणि त्यामुळेच असं वाटत असतं की काय होते. अचानक पण जयंत घाबरतो. आता डॉक्टरांना सुद्धा बोलवलं जातं, वीणा तिथे येते, वीणाही म्हणते की काय झालं, आणि मग डॉक्टरांना सांगितलं जातं. जेव्हा आता डॉक्टरांना बोलवलं जातं ना तेव्हा डॉक्टरांना सांगितलं जातं की बघा ना काय होतं आहे. तर आता डॉक्टर जे आहेत ते जानूला चेक करतात, तोपर्यंत सगळीजणं आलेली असतात. आणि जेव्हा सगळीजणं तिथे येतात तेव्हा जानूला बघतात तर काय, जानूचे डोळे जे आहेत ना ते हळूहळू ओपन होत असतात आणि जानू इकडे तिकडे पाहत असते. आणि तेव्हा कुठे जाऊन सगळ्यांनाच खूप बरं वाटतं की फायनली आपली जानू शुद्धीवर आलेली असते. आणि त्यामुळे घरात सगळीजणं खुश असतात, सगळीजणं जानू बोलत असतात. तर पुढील भागातमध्ये सरळ जान्हवी जी आहे ती सांगू लागते की तुम्ही कोण आहात मला जानू बोलणारे, तुम्ही फक्त मला जान्हवीच बोला, जानू बोलू नका, जानू तुम्ही बोलण्याचा अधिकार नाही आहे, असं तिने जयंतला सांगितलेलं असतं. आणि दुसरीकडे मात्र आता जे श्रीकांत असतात त्याने आनंदीला फॉरेनला घेऊन जायचा निर्णय घेतलेला असतो आणि हा निर्णय ते सिद्धूला सांगतात. आता सिद्धू आणि त्यासोबत भावना ह्या सगळ्यामध्ये कसे मध्ये पडतील आणि कशा ह्या सगळ्या गोष्टी उधळून लावतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.